नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालपर्यंत आपण ह्या गटातून त्या गटात, त्या पक्षातून त्या पक्षात ही फाटाफुटी बघत होतो आणि या फाटाफुटीचं लोण आता घरापर्यंत, नवरा बायकोची फाटाफूट, बाप लेकाची फाटाफूट आणि मित्र हो, परीक्षा ज्याचं जीवन अगोदरच्या काळात आमच्या बारखेपणी हे नौकर भरतीला इंटरव्ह्यू असायचे आणि इंटरव्ह्यूला मग संबंधितांना भेटून लक्ष्मी दर्शन करून मग त्यांचं काम व्हायचं. पण आता लेखी परीक्षा आणि या परीक्षेच्या नादामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात 2020-21 मध्ये शिक्षक टीईटी एक्झाम घोटाळा उघडकीस आला, अनेकाला अटक झाली. म्हाडा भरती व स्वास्थ्य यामध्ये परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका उघडकीस आल्या. पोलीस भरती प्रक्रिया आणि राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा 2024, UGC नेट परीक्षा 2024, CBSE 10वी 12वी 2018, JEE 2021, CTET 2023, 2025 ची आपल्या नीट मोठेगावकर कुलकर्णी घोटाळा प्रकरण, म्हणजे घोटाळ्याशिवाय काही आहे का नाही असं म्हणण्याची दुर्दैवानं वेळ आलेली आहे. आणि दोन पवार विनाकारण लोक अडचणीत आणत आहेत. एक रोहित पवार आणि दुसरं अभिमन्यू पवार. निश्चित दोघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी रोहित पवार हा महाराष्ट्रात एक वेगळ्या अँगलनं एक लोकसंपर्क वाढवत आहेत, लोकांच्या आंदोलनात पुढाकार घेत आहेत. म्हणून तो फलाना पोरगा त्यांच्या बरोबर गाडवे हा त्यांच्या बरोबर दिसला. अरे कुणी बी कुणाबरोबर फोटो काढून घेते. लोकप्रतिनिधीला मतासाठी माझ्या बरोबर फोटो काढणार नाही असं म्हणू शकत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये एका बाजूला रोहित पवारला बदनाम करण्याचा काही चांदा चौकडी प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अभिमन्यू पवार. मित्रो, तुमच्या लक्षात नसेल तर मुख्यमंत्री दस्तूर खुद्द म्हटले होते देवाभाऊ की अभिमन्यू कुठेही माझ्या नावानं सही करू शकतोय. म्हणजे एवढा मुख्यमंत्र्याचा क्लोज असलेला माणूस कशाला कुठंतरी वेगवेगळ्या भरतीमध्ये ह्याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये अडकतोय. पण जेव्हा माणसं मोठी होतात, आपली खेकडे प्रवृत्ती वाढत आहे, एक खेकडा पुढे चालला की दोन खेकडे वळतात. अशा प्रकारे रोहित पवार आणि अभिमन्यू पवार या दोघांनाही अडकवाडकवीचं दुष्ट दुर्जन मंडळी हे प्रयत्न करत आहेत. असो मित्र हो, फाटाफुटीपासून तसंच तुम्ही कळमचं बघितलं. कळमचे लोक निघाले भाजपकडं आणि त्यांना कळलं इंदापूर पर्यंत गेले, ते पुन्हा महागारी गाडी फिरली. एक ओबीजी वाली थी, एक एबीजी वाली है, उजड़ा हुआ गुलशन है, रोता हुआ माली. आज लोकशाहीचा गुलशन हा उजळत चाललेला आहे. निसर्गाचे कोप होत चाललेले आहेत आणि मतदार हा रडत आहे. म्हणून मित्र हो, रोहित पवार असो, अभिमन्यू पवार असो, हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखं सांभाळणं गरजेचं आहे. आम्हाला असं वाटतंय. यावर कुणाला काय वाटतंय कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. मराठवाडा नेता यूट्यूब. धन्यवाद.